Hello everyone and welcome to this video my dear friends. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकची आपण जे व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, तर या व्हिडिओ सिरीजमधील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा आपण आजच्या या लेक्चरमध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा जो नियम आहे तो नियम आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर डिअर फ्रेंड्स, मी या टॉपिकचं महत्त्व आपल्याला अगोदरच सांगितलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण एमपीएससीने प्रत्येक एक्झाममध्ये, मग ते राज्यसेवा पेपर असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, किंवा त्याच्यानंतर टेक्निकलचा पेपर असेल, किंवा सरळ सेवेची परीक्षा असेल, या प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग मागील आपण ते 5 ते 6 व्हिडिओ जे आहेत, तर या व्हिडिओमध्ये आपण डिअर फ्रेंड्स या टॉपिकचे अत्यंत महत्त्वाचे असणारे आपण नियम पण घेतलेले आहेत आणि आपण त्याचवरती जे एमपीएससी प्रश्न विचारले आहेत, तर ते प्रश्न त्याचं सविस्तर ॲनालिसिस केलेलं आहे. मग आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये या टॉपिकचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा जो आहे, तर हा नियम आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसेच यामध्ये असे काही आपण शब्द घेणार आहोत, साधारणतः जे लोक इंग्लिशमध्ये बोलतात ते सुद्धा लोक बऱ्यापैकी हे शब्द काय करतात, नेहमी चुकीचे वापरतात. तर आपण कुठले शब्द जे आहेत, तर हे नेहमी चुकीचे वापरले जातात आणि आपण या ठिकाणी ते शब्द मग बरोबर कशा प्रकारे वापरले पाहिजेत आणि त्याच्यावरती एमपीएससीने कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत, तर हे सगळे शब्द पण आपण घेणार आहोत. पण त्यापूर्वी असे आपण सुरुवातीला एक नियम घेणार आहोत. तर त्या नियमामध्ये, तर डिअर फ्रेंड्स, असे काही शब्द आहेत, तर ते शब्द नेहमी सिंग्युलर वापरले जातात. ते शब्द दिसताना प्लुरल दिसतात, परंतु ते शब्द नेहमी आपण सिंग्युलर वापरतोय. तर हे कुठले शब्द आहेत, तर हे सगळे शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आपल्या टॉपिकचं नावच आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. मग यामध्ये या आजचा जो आपण नियम घेणार आहोत, तर या नियमावरती एमपीएससीने का जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहेत, त्याचं कारण असं आहे की हे शब्द जे आहेत, तर हे शब्द दिसताना आपल्याला अनेक वचन वाटतात, मात्र हे शब्द जे आहेत, तर हे शब्द हे काय असतात, सिंग्युलर असतात. तर मग आपण असे सर्व शब्द जे आहेत, तर हे सर्व शब्द संदर्भातले जे नियम आहेत, तर ते नियम घेऊ आणि त्याच्यानंतर नेहमी चुकीचे शब्द वापरले जाणारे जे आहेत, तर ते शब्द कोणते आहेत आणि ते करेक्ट कसे वापरले पाहिजेत, हे पण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सगळे शब्द आपण घेणार आहोत. तर बघा, आपण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स या टॉपिकचा पुढचा जो नियम आहे, तर पुढचा नियम असा आहे, तर लक्ष द्या, असे काही शब्द आहेत, तर ते शब्द आपण काय करतोय, मी आता सांगितलं तुम्हाला, दिसायला प्लुरल दिसतात पण असतात सिंग्युलर. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, अकाउस्टिक्स असेल, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स असेल, हे जे शब्द आहेत, तर हे शब्द काय केले जातात डिअर फ्रेंड्स, जे आहेत तर दिसताना आपल्याला प्लुरल वाटतात, परंतु ते शब्द असतात सिंग्युलर. मग या शब्दासंदर्भातले आपण डिटेलमध्ये नियम पाहणार आहोत. मग मी या ठिकाणी काय करतोय, कीवर्ड्स देतोय. तर या कीवर्ड्सच्या मदतीने तुम्ही काय करू शकतात, हे शब्द लक्षात ठेवू शकतात. मग लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, हे शब्द जे आता मी सांगणार आहे, तर ते शब्द नेहमी याच्यामध्ये जे आहेत, तर हे शब्द आपण काय करतोय, सिंग्युलर वापरतोय. याच्यामध्ये मग लक्षात तुम्हाला एक ठेवायचं आहे, बुक्सची नावं काय आहेत, बुक्सची नावं आहेत. सुरुवातीला आपण विषयांची नावं घेऊ. सब्जेक्ट्स म्हणजे लक्षात यावं यासाठी मी हे कीवर्ड्स लिहितोय. त्याच्यानंतर बुक्सची नावं आहेत, तर ते पण दिसायला प्लुरल दिसतात पण असतात ते सिंग्युलर. त्याच्यानंतर डिसीजची नावं आहेत, डिजीज जे रोग किंवा आजार म्हणतो आपण, त्यांची नावं. त्याच्यानंतर काही गेम्सची नावं आहेत, हे गेमची नावं पण दिसताना त्या ठिकाणी प्लुरल वाटतात पण ते असतात सिंग्युलर. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, हे जे शब्द आहेत, तर हे शब्द आपण नेहमी काय करतो, सिंग्युलर वापरतोय. मग यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच विषयांची नावं जे आहेत, तर विषयांची नावं त्याच्यामध्ये सातत्याने परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. मॅथमॅटिक्स कुठला आहे, मॅथमॅटिक्स. तर याचं मी लक्ष द्या, त्याचं स्पेलिंग जे आहे, तर लिहितो लहान फॉन्ट मध्ये लिहितो, म्हणजे स्पेलिंग लक्षात येईल. मॅथमॅटिक्स. बघा, मॅथमॅटिक्स जे आहे, तर याचं स्पेलिंग बद्दल प्रश्न आपल्याला विचारतात. मग मॅथमॅटिक्स इथं पण ई टाकतात, ई नसते तर इथं ए असतंय. त्याच्यानंतर शेवटी जे एस वापरलं जाते, तर ते साधे एस असते, ॲपॉस्ट्रॉफी एस वापरलं जात नाही. काही वेळेस काय केलं जाते, इथं ॲपॉस्ट्रॉफी वापरलं जातंय, असं स्पेलिंग नाही. तर हे स्पेलिंग काय करा डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिजिक्स, म्हणजे विषयाची जी नावं आहेत. इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर म्हणतो आपण अकाउस्टिक्स. अकाउस्टिक्स म्हणजेच काय असते, ध्वनिशास्त्र असते.
अकाउस्टिक्स. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स इथं पुढे लिहितो म्हणजे स्पेलिंग लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स. मग या ठिकाणी हे शब्द पाठ करण्यापेक्षा तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, जे विषयाचे नाव आहे तर ही विषयाच्या नावाच्या शेवटी जरी यस असेल तरी पण ते शब्द काय करतात आपण सिंग्युलर वापरतोय. या ठिकाणी हा नियम का घ्यायचा आहे, कारण जनरली आपण विचार काय करतोय, जर शब्दाच्या शेवटी यस आलं तर आपण त्याला प्लुरल समजतोय आणि प्लुरल समजून आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. मात्र डिअर फ्रेंड्स हे जे सगळे शब्द आहेत तर या शब्दाच्या शेवटी यस येत आहेत, परंतु हे विषयाचं नाव आहे. आता मॅथमॅटिक्स म्हणजे काय, गणित झालं, फिजिक्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स हे विषयाची नावं आहेत आणि त्याच्यामुळे यांना काय करायचं आपल्याला सिंग्युलर समजायचं, एकवचनी वापरायचं आहे. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये एवढेच पाठ करू नका. मग विषयाचे नाव आहे त्याच्या शेवटी मग यस आलं की आपण त्याला डिअर फ्रेंड्स काय म्हणतोय लक्षात ठेवायचंय, सिंग्युलर समजायचं आहे आणि सिंग्युलर समजून सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बुक्स. बुक्स मध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स बुक्सचे जे नाव आहे तर त्याच्यामध्ये सातत्याने परीक्षेमध्ये विचारलेले आहे द अरेबियन नाईट्स. द अरेबियन नाईट्स. दुसरा आहे गलिवर्स ट्रॅव्हल्स. गलिवर्स ट्रॅव्हल्स. गलिवर्स ट्रॅव्हल्स. त्याच्यानंतर आहे द थ्री मुस्केटियर्स. आणि त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्लुटार्क्स. प्लुटार्क्स TARCH प्लुटार्क्स LIVES लाईव्स. हे पुस्तकाचे नाव आहे. त्याच्यामध्ये आणखी एक आहे द रायव्हल्स. द रायव्हल्स किंवा याच्यामध्ये पुस्तकाचं नाव आणखी एक आहे द लॉयन्स ऑफ द ईस्ट. द लॉयन्स ऑफ द ईस्ट हे पुस्तकाचे नाव आहे. तर याच्यामध्ये परीक्षेमध्ये सातत्याने विचारले आहेत दोनच, द अरेबियन नाईट्स आणि गलिवर्स ट्रॅव्हल्स हे जे तर हे विचारले आहे डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हे जे नाव आहेत तर हे नाव आपण या ठिकाणी हे पुस्तकाचे नाव आहेत, कादंबरीचे नाव आहेत, त्याच्यामुळं यांना आपण काय करतोय सिंग्युलर समजतोय. या ठिकाणी जरी यस येत असेल, इथं जरी यस येत असेल, इथं जरी यस येत असेल आणि इथं जरी शेवटी यस येत असेल तरी पण हे शब्द आपण सिंग्युलर वापरतोय, प्लुरल वापरत नाहीत. मग या ठिकाणी हे लक्षात ठेवा. पुढे बघा डिसीजचे नाव. जे डिसीजचे नाव आहेत ते सुद्धा आपण काय करतोय सिंग्युलर वापरतोय. याच्यामध्ये सातत्याने विचारला जाणार आहे मिसल्स. कुठला आहे मिसल्स म्हणजे आपण त्याला गौर म्हणतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मम्स. जे मम्स म्हणजे आपल्या या ठिकाणी जे आहे ना गालफुगी किंवा हे फुग सुचतंय तर त्याला आपण म्हणतोय मम्स. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स नेक्स्ट आहे शिंगल्स. शिंगल्स जे आहे तर शिंगल्स हे सुद्धा या ठिकाणी काय आहे एक स्किन डिसीज आहे. मिसल्स असेल, मम्स असेल, शिंगल्स असेल हे जे शब्द आहेत किंवा डायबिटीज असेल हे आजाराचे नाव आहेत आणि यांच्या शेवटी जरी यस येत असेल तरी पण ते नेहमी सिंग्युलर वापरले जातात. याच्यामध्ये लक्ष द्या, याच्या शेवटी यस असायला पाहिजे. मम्स याच्या शेवटी पण यस असायला पाहिजे. एका पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारलाय मम बरोबर आहे का मम्स बरोबर आहे, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे मम्स हे बरोबर आहे. मम म्हणजे यस जर नसेल याच्यामध्ये तर ते स्पेलिंग चुकीचं आहे. गेमची नावं जे आहेत याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार जे आहे तर ते आहे बिलियर्ड्स. कुठला बघा बिलियर्ड्स. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट डार्ट्स. त्याच्यानंतर आहे डोमिनोज. डोमिनोज हे सुद्धा जे आहे तर याच्यामध्ये गेम्सचे नाव आहे तर हे गेम्सचे नाव लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर जिम्नॅस्टिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट ड्रॉट्स. DRAUGHTS हे जे आहे तर हे गेम्सचे नाव आहे. तर लक्षात आलं डिअर फ्रेंड्स. मग तुम्ही हे शब्द पाठ करण्यापेक्षा समजून काय घ्यायचं अगोदर ह्याला लिंक लावायची. सब्जेक्टचे नाव, विषयाचे नाव कोणतेही असू द्या, विषयाच्या नावाच्या शेवटी जरी यस आलं तरी पण आपण त्याला सिंग्युलर वापरतोय. त्याच्यानंतर बुक्सचे नाव, ते बुक्सचे नाव जे आहेत त्याच्या शेवटी जरी यस आलं तरी पण आपण त्यांना सिंग्युलर समजतोय. त्याच्यानंतर डिसीजचे नाव हे मिसल्स, मम्स, शिंगल्स, डायबिटीज हे शब्द लक्षात ठेवायचे. गेम्स मध्ये बिलियर्ड्स वरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पण हे शब्द लक्षात ठेवा. बिलियर्ड्स असेल, डार्ट्स असेल, डोमिनोज असेल, जिम्नॅस्टिक्स असेल, ड्रॉट्स असेल हे शब्द आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय. आता हे शब्द तर झालेच, परंतु आणखी यामध्ये एमपीएससी जे आहे तर आपल्याला पुढच्या पेजवर घेतो मी.
आणखी असे काही शब्द आहेत डिअर फ्रेंड्स, ते सातत्याने नेहमी सिंग्युलर वापरले जातात. मग याच्यामध्ये महत्त्वाचे शब्द आहेत. आताच्या 2021 चा जो पेपर झाला राज्यसेवेचा, तर त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर त्यातला पहिला बघ लक्ष द्या, सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे न्यूज. न्यूज हा शब्द नेहमी सिंग्युलर वापरला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, मग हे इन्फॉर्मेशन शब्द असेल, ऍडवाइस शब्द असेल, त्याच्यानंतर सिनरी असेल, SCENERY सिनरी असेल, पोएट्री असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर. खूप महत्त्वाचा शब्द परीक्षेमध्ये, याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला. फर्निचर हा शब्द पण नेहमी सिंग्युलर वापरला जातो. लगेज LUGGE लगेज असेल किंवा त्याच्यासारखाच एक शब्द आहे बॅगेज. हे शब्द नेहमी काय केले जातात, सिंग्युलर वापरले जातात. मग हे न्यूज असेल, इन्फॉर्मेशन असेल, ऍडवाइस असेल, सिनरी असेल, पोएट्री असेल, फर्निचर असेल, लगेज असेल, बॅगेज असेल, हे शब्द जे आहेत हे शब्द आपण नेहमी काय करतो, सिंग्युलर वापरतो. तसेच हा वर्क हा शब्द देखील आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, सिंग्युलर यूज करतोय. हे शब्द आपण सिंग्युलर वापरतोय. जर या ठिकाणी लक्ष द्या, फर्निचर जे आहे, फर्निचर हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे, पण याला जर फर्निचर्स केलं तर बाकीचं काही बघत बसायचं नाही, ते डायरेक्ट वाक्य काय म्हणायचं, चुकीचं म्हणायचं. तसेच लगेज हा जो शब्द आहे, लगेज या शब्दाला देखील लगेज हा शब्द बरोबर आहे, पण जर त्या ठिकाणी लगेजच केलं की ते काय होते डिअर फ्रेंड्स, चुकीचं होतंय. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. हे सगळे शब्द आपण नेहमी काय करतो, सिंग्युलर आहेत. तर हे सगळे शब्द आपण सिंग्युलर वापरतोय. याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन असेल किंवा ऍडवाइस असेल या संदर्भात आणखी याच्यामध्ये शब्द आहे बघा, एक मिनिट. यामध्ये जे आहे तर यामध्ये आणखी शब्द लिहितो मी. हे लक्षात आले सगळ्यांना. आता हे कट करतो. यामध्ये लक्ष द्या, SOAP सोप. सोप हा शब्द SOAP सोप म्हणजे साबण म्हणतो ना आपण. सोप हा शब्द सोप हा शब्द जो आहे तर सोप हा शब्द देखील डिअर फ्रेंड्स या ठिकाणी सिंग्युलर आहे. सोप हा शब्द यावरती सुद्धा MPSC ने डिपार्टमेंट PSI च्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारलाय, सोप हा शब्द सिंग्युलर का प्लुरल. तर सोप हा शब्द देखील सिंग्युलर वापरला जातोय. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. सोप हा शब्द आपण सिंग्युलर वापरतोय. मग यामध्ये डिअर फ्रेंड्स, मग आपण याला ऍडवाइस असेल, इन्फॉर्मेशन असेल, याला आपण असं म्हणू शकतोय. कसं म्हणतोय, अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन. याला काय म्हणतात, पीस ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणतात त्याला. इन्फॉर्मेशन, पीस ऑफ इन्फॉर्मेशन, पीस ऑफ ऍडवाइस, पीस ऑफ ऍडवाइस या ठिकाणी असं म्हणतात. काय, पीस ऑफ इन्फॉर्मेशन, पीस ऑफ ऍडवाइस. किंवा त्याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आणखी एक लक्षात ठेवायचं, अ बार ऑफ सोप. बार म्हणतो ना आपण, विम बार, म्हणजे त्याच्यामध्ये एक वडी. अ बार ऑफ सोप, SOAP. याचं जर आपल्याला सिंग्युलर करायचं असेल तर आपण अशा प्रकारे सिंग्युलर करतोय. तर हे शब्द आपल्याला डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे विचारला आहे पेपरमध्ये आपल्याला. तर हे शब्द लक्षात ठेवा. हे शब्द आपण काय करतो, सिंग्युलर वापरतोय. हे शब्द आपण प्लुरल वापरत नाहीत. मग यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचंय, हे विषयांचे नाव असतील, गेम्सचे नाव असेल, पुस्तकाचे नाव असेल, डिसीजचे नाव असतील, हे सगळे शब्द आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, नेहमी सिंग्युलर वापरतोय. मग आपण याचे काही एक्झाम्पल्स घेऊ. मग फॉर एक्झाम्पल बघा, मॅथमॅटिक्स. Mathematics is an interesting subject. Interesting subject. आता हा या ठिकाणी जे आहे ते बघा, मॅथमॅटिक्स हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्या पुढे आपण आर्टिकल टॉपिक मध्ये घेणार आहोत. तर ऍड का वापरलंय, ज्यावेळी कधीही लक्षात ठेवायचं आहे, ऍडजेक्टिव्ह जे आहे तर ऍडजेक्टिव्हच्या नंतर जर सिंग्युलर कॉमन नाउन असेल तर त्या ठिकाणी डिअर फ्रेंड्स ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी आपल्याला आर्टिकल वापरणं कंपल्सरी आहे.
जर या वाक्यामध्ये असं जर आपण हे वाक्य लिहिलं तर हे वाक्य 100% चुकीचं होत आहे. म्हणून या ठिकाणी काय पाहिजे, आर्टिकल असायला पाहिजे. ऍडजेक्टिव्हच्या नंतर जर सिंग्युलर नाउन असेल तर त्या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी आर्टिकल म्हणजे ए आर्टिकल किंवा एन आर्टिकल वापरणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्लुटार्क्स. या ठिकाणी जे आहे तर डिअर फ्रेंड्स, प्लुटार्क्स लाईन्स किंवा याच्यामध्ये काय म्हणतो डिअर, प्लुटार्क्स लाईन्स. या ठिकाणी आपण याला म्हणू मॅथमॅटिक्स इज, ठीक आहे, प्लुटार्क्स लाईन्स इज एन इंटरेस्टिंग बुक. इंटरेस्टिंग बुक. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट बघा, याच्यामध्ये द अरेबियन नाईट्स असेल, गलिवर्स ट्रॅव्हल्स असेल, किंवा मी आता सांगितलेलं जे आहे द थ्री द थ्री मॉस्केटियर्स, द थ्री मॉस्केटियर्स written by ड्युमन. मग या ठिकाणी काय वापरायचे, वॉज वापरायचं का मेअर वापरायचं, असा प्रश्न आपल्या या ठिकाणी विचारला जातोय. मग द थ्री मस्किटियर्स हे जे आहे ते पुस्तकाचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, वॉज येणार आहे. त्याच्यात असाच प्रश्न काय विचारला जातोय, द गलिवर्स ट्रॅव्हल्स म्हणजे गलिवर्स ट्रॅव्हल्स वॉज रिटन बाय. मग ते स्विफ्ट असेल म्हणजे त्याच्या रायटरचं नाव दिलं जातंय. मग लक्षात काय ठेवायचं, हे पुस्तकांचे नाव आहेत, त्याच्यामुळे जरी इथं शेवटी यस आलं तरी पण आपण या ठिकाणी सिंग्युलर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बिलियर्ड्स इज an expensive game. बिलियर्ड्स इज अन एक्सपेन्सिव्ह गेम. या ठिकाणी बिलियर्ड्स जरी यस असलं तरी पण इथं सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरायचं. हे अशा प्रकारे वाक्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, यासाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. तो नियम असा आहे बघा, कुठला, जे विषयाचे नावं आहेत तर विषयाच्या नावासंदर्भातला नियम खूप महत्त्वाचा आहे. विषयाच्या नावाला आपण जनरली काय करतोय, सिंग्युलर समजतोय. विषयाचे जे नाव आहे ते विषयाच्या नावानंतर आपण नेहमी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतोय. परंतु एक लक्षात ठेवायचं आहे, जर विषयाच्या नावापूर्वी जर द आर्टिकल असेल किंवा विषयाच्या नावापूर्वी जर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर विषयाच्या नावानंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचंय. म्हणजे विषयाच्या नावाला काय करायचं डिअर फ्रेंड्स, प्लुरल समजायचंय, अनेकवचनी समजायचंय. सिंपल लक्षात काय ठेवायचंय, जर विषयाच्या नावापूर्वी द आर्टिकल असेल किंवा विषयाच्या नावापूर्वी जर काय असेल पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर विषयाच्या नावानंतर काय करायचं डिअर फ्रेंड्स, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचंय. म्हणजे विषयाच्या नावाला प्लुरल आपल्याला समजायचंय. आता पुस्तकी जो नियम आहे म्हणजे पुस्तकामध्ये नियम जो दिला जातो तर तो नियम असा असतोय, जर विषयाच्या नावाचा उल्लेख हा दुसऱ्या अर्थाने केला असेल तर आपण विषयाच्या नावाला काय करतो, अनेकवचन समजतो. बरं, आपल्याला आता इतकं आपलं इंग्लिश जबरदस्त असतंय तर आपल्याला त्या इंग्लिशच्या वाक्याचा अर्थ मी मिळ लागत नाही, अर्थ समजत नाही. मग आपल्याला कसं समजणार आहे की तो विषयाचं जे नाव आहे तर ते कोणत्या अर्थाने वापरलंय, म्हणजे पहिल्या विषयाच्या नावाच्या अर्थाने वापरलंय का दुसऱ्या अर्थाने वापरलंय, हे कसं समजणार. तर त्यासाठी तुम्हाला मी एक सिंपल आणि मास्टर रूल सांगितला आहे. तुम्ही याला बाकीच्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, वाक्याचा तुम्हाला अर्थ लावायची गरज नाही. तुम्ही एकच काम करायचंय तर ते म्हणजे काय करायचंय, विषयाच्या नावापूर्वी जर द आर्टिकल असेल किंवा विषयाच्या नावापूर्वी जर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर विषयाच्या नावानंतर आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतोय. म्हणजे विषयाच्या नावाला आपण प्लुरल समजतोय, अनेकवचनी समजतोय. हा एकदम सिंपल नियम लक्षात ठेवायचा आहे. हा नियम अगोदर तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. काय सांगितलं, विषयाच्या नावापूर्वी जर द आर्टिकल असेल किंवा विषयाच्या नावापूर्वी जर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर विषयाच्या नावानंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल कसं असणार आहे, तर या ठिकाणी मी लिहिलं वाक्य, मी लिहितोय मॅथमॅटिक्स, मी असं लिहितोय मॅथमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. आता काहीसाठी डिफिकल्ट असतो, काहीसाठी सोपा असतोय, पण या ठिकाणी मी लिहिलंय मॅथमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. पण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, हिज मॅथमॅटिक्स बघा,
वाक्य काय लिहिलंय, हिज मॅथमॅटिक्स डॅश डॅश वीक, किंवा मी दोन वाक्य लिहितो इथं, हिज मॅथमॅटिक्स वीक. मग या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे इज वापरायचं आहे का आर वापरायचा आहे असा प्रश्न विचारला. आता हे तर वाक्य सोपं आहे, हे वाक्य आपलं सिंग्युलर आहे, बरोबर आहे. सिंग्युलर आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वापरतोय, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. पण या वाक्यामध्ये, ह्या दोन वाक्यामध्ये नेमकं कोणतं वाक्य बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर आहे, कोणतं वाक्य कोणतं बरोबर आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स तुम्हाला या ठिकाणी वाक्याचा अर्थ लावायची गरज आहे का नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि मी आणखी एक सांगेल, इंग्लिश मध्ये जेवढे पण आपल्याला ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात त्याच्यामधले 90% प्रश्न जे येतात त्याला तुम्हाला वाक्याचा अर्थ लावायची बिलकुल गरज नाही. फक्त तुम्हाला नियम आणि स्ट्रक्चर त्या ठिकाणी म्हणजे नियम माहित असायला पाहिजे, कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचते. वाक्याचा अर्थ सुद्धा लावायची गरज नाही. मग इथं पण तुम्हाला वाक्याचा अर्थ काय होतोय, मॅथमॅटिक्स हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय विचार करायची बिलकुल गरज नाही डिअर फ्रेंड्स. मग तुम्हाला इथं फक्त काय करायचंय, मॅथमॅटिक्स आहे याच्या अगोदर काय वापरलंय, हिज हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तरी पण सांगतो पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणते आहेत, माय, आवर, युअर, युअर, हिज, हर, इट्स आणि देअर. हे काय झाले पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे जे मालकी दर्शवण्यासाठी वापरतात त्यांना आपण म्हणतोय पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मग यांच्या अगोदर जर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल विषयाच्या नावापूर्वी किंवा द आर्टिकल असेल तर विषयाच्या नावाला आपण काय करतो, अनेक वचन समजतो आणि अनेक वचन समजून आपण त्या ठिकाणी त्यापुढे प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो. मग या ठिकाणी कोणतं वाक्य बरोबर आहे, तर पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे. याचा आपण अर्थ लावलाय का, तर या वाक्याचा बिलकुल आपण अर्थ लावलेला नाही. तर या ठिकाणी आपण एकच काम केलंय, तर ते म्हणजे फक्त विषयाच्या नावापूर्वी काय आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, हेच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. इतकं सोपं आहे डिअर फ्रेंड्स. मग या नियमावरती आपल्याला 2018च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये एमपीएससी प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न पण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, एकदम सिंपल नियम आहे. विषयाच्या नावावर आपण जनरली काय करतो, सिंग्युलर समजतो. पण विषयाच्या नावापूर्वी जर द आर्टिकल किंवा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर विषयाच्या नावाला काय करायचंय, प्लुरल समजायचंय आणि प्लुरल समजून प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरायचंय. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आपण आता जे सातत्याने नेहमी जे लोक इंग्लिश बोलतात ते सुद्धा लोक बऱ्यापैकी मी पाहिलेलं आहे, तर ते लोक सुद्धा मी जे आता सांगणार आहे तर ते शब्द चुकीच्या पद्धतीने वापरतात, चुकीचे वापरतात. मग आपल्याला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स समजून घ्यायचं आहे की असे कोणते शब्द आहेत तर ते नेहमी चुकीचे वापरले जातात. त्याच्यामधला डिअर फ्रेंड्स पहिला शब्द आहे, तर बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे कझिन ब्रदर. आपण काय म्हणतोय, कझन ब्रदर. मग कझन ब्रदर किंवा कझन सिस्टर. मग या ठिकाणी कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर हे म्हणणं चुकीचं आहे. तर या ठिकाणी फक्त काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, सी कझिन म्हणायचं. म्हणजेच कसं, रवी इज माय कझिन आणि रवीना इज माय कझिन. मग या ठिकाणी आपल्याला काय करायची गरज नाही डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी जे तर या ठिकाणी तुम्हाला कझिन ब्रदर आणि कझिन सिस्टर म्हणायची गरज नाही, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा शब्द आहे, आपण बोलताना म्हणतो माझा मित्र बोर्डिंग मध्ये राहत आहे. आपण काय म्हणतोय, माझा मित्र बोर्डिंग मध्ये राहतो, हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी काय करायचंय, बोर्डिंग हा शब्द जो आहे तर बोर्डिंग हा शब्द चुकीचा आहे. तर म्हणायचंय काय, बोर्डिंग हाऊस. बरोबर कोणता शब्द आहे, बोर्डिंग हाऊस हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. मग बोर्डिंग चुकीचं आहे, बोर्डिंग हाऊस बरोबर आहे. बोर्डिंग चुकीचं, बोर्डिंग हाऊस या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा शब्द बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे तर आपण बोलताना म्हणतो माय फॅमिली मेंबर, माय फॅमिली मेंबर किंवा माय फॅमिली मेंबर्स. माय फॅमिली मेंबर म्हणा किंवा म्हणजे अनेक वचन असतं तर फॅमिली मेंबर्स, माय फॅमिली मेंबर्स. मग या ठिकाणी जे तर हे पण चुकीचं आहे. तर म्हणायचंय काय डिअर फ्रेंड्स, मेंबर्स ऑफ माय फॅमिली. काय म्हणायचं याला, मेंबर्स ऑफ माय फॅमिली. मेंबर्स ऑफ माय फॅमिली. मग आता माझ्या म्हणायचं, मी तर माय वापरतोय, त्याचे म्हणायचं असेल तर हिज म्हणायचं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणायचंय काय, मेंबर्स ऑफ माय फॅमिली किंवा आपण त्याला फक्त काय म्हणतोय, माय फॅमिली असंही म्हणतोय. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचंय फॅमिली मेंबर्स म्हणणं हे चुकीचं असतंय. हे रॉंग इंग्लिश आहे, हे करेक्ट, हे पण करेक्ट आहे.
हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स आपण म्हणतो परीक्षा देणे. मग टेक एक्झाम म्हणजे परीक्षा दिली म्हणायचं आहे. आता वाक्य सांगायचंय काय, रवी टूक हिज एक्झाम किंवा हिज एक्झामिनेशन आणि रवी गेव हिज एक्झामिनेशन. मग या ठिकाणी हे दोन वाक्य दिलेले आहेत. यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे, तर आपल्या सगळ्यात जवळच वाटणारं वाक्य आहे हे, परंतु या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. तर वाक्य कोणतं बरोबर आहे, टेक एक्झाम म्हणजे टूक एक्झाम म्हणत असतो आपण, गेव एक्झाम म्हणत नाही. परंतु शिक्षकाने जर आपल्याला टेस्ट दिली असेल, आवर टीचर गेव अस द टेस्ट, our teacher gave us test, our teacher take our test असं नाही, तर our teacher gave us test या ठिकाणी आपण अशा प्रकारे म्हणतो डिअर फ्रेंड्स. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हेअर जे आहे, तर हेअर हा शब्द नेहमी काय केला जातो डिअर फ्रेंड्स, सिंग्युलर वापरला जातो. हेअर हा शब्द हेअर्स जनरली आपण ज्यावेळेस हेअर बद्दल बोलतो त्यावेळेस हेअर हा शब्द सिंग्युलर वापरतात. हेअर या शब्दाला यस प्रत्यय लावत नाहीत जनरली आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस. म्हणजे कसं, मला सांगायचं माझे केस, माय हेअर इज ब्लॅक म्हणतोय मी, माय हेअर्स आर ब्लॅक असं म्हणत नाही, कारण मी जनरली केसांबद्दल बोलतोय त्यावेळी असं होत नाही, माय हेअर्स आर ब्लॅक. मग आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतोय की केस तर खूप आहेत, मग तरी पण आपण या ठिकाणी आर वापरत नाही, म्हणजे आर वापरायचं का असं त्या ठिकाणी कन्फ्युजन होतंय. पण डिअर फ्रेंड्स हेअर हा शब्द जनरली ज्यावेळेस वापरला जातोय त्यावेळी त्याला सिंग्युलर वापरायचं आहे, प्लुरल वापरायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आणखी एक कॉन्सेप्ट आहे पांढरे केस. वाक्य सांगायचं आहे, हिज फादर हॅज, त्याच्या वडिलांना पांढरे केस आहेत. हिज फादर हॅज व्हाईट हेअर. मग आपण काय म्हणतो, हिज फादर हॅज व्हाईट हेअर. दररोजच्या बोलण्यामध्ये पण बरेच लोक असंच म्हणतात, पांढरे केसाला काय म्हणतात, व्हाईट हेअर. परंतु इंग्लिश मध्ये डिअर फ्रेंड्स पांढऱ्या केसाला जे आहे ते पांढऱ्या केसाला काय म्हटलं जात आहे, ग्रे हेअर म्हणतात, व्हाईट हेअर म्हणत नाही. तर ग्रे हेअर, व्हाईट हेअर इज रॉंग, ग्रे हेअर इज ऍक्सेप्टेबल वर्ड. हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी असे शब्द आहेत, लेक्चरशिप. लेक्चरशिप म्हणतो आपण, लेक्चररशिप नसते, लेक्चररशिप नसते, लेक्चरशिप असते. लेक्चररशिप जे आहे ते लेक्चरशिप म्हणत नाही. मग तुम्हाला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखी जे बरेच लोक इंग्लिश शिकवतात ते सुद्धा इंग्लिश जे आहे तर इंग्लिश म्हणतात, आय एम इंग्लिश टीचर. तर इंग्लिश टीचर जे आहे तर इंग्लिश टीचर हे पण डिअर फ्रेंड्स असं पाहिलं ग्रॅमॅटिकली तर हे चुकीचं आहे. इंग्लिश टीचर हे जे आहे तर इंग्लिश टीचर चुकीचं आहे. तर इंग्लिश टीचरच्या ऐवजी त्या ठिकाणी बोललं जातं टीचर ऑफ इंग्लिश. काय म्हणतात, द टीचर ऑफ इंग्लिश. ही इज द टीचर ऑफ इंग्लिश. म्हणजे आपण म्हणतोय टीचर ऑफ इंग्लिश, इंग्लिश टीचर म्हणत नाही. तर ह्या कॉन्सेप्ट आपण लक्षात ठेवायच्या. याच्यावरती एमपीएससीने आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे, तर या कॉन्सेप्ट लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. मग आपण याच्यावरती एमपीएससीने कशा स्वरूपातले प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. बघा, या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे. तर हा प्रश्न विचारला आहे डिपार्टमेंट PSI 2008च्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारला. 2008च्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्सचं स्पेलिंग कोणतं बरोबर आहे, तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स येस असते का नसते. मॅथमॅटिक्सचं स्पेलिंग बरोबर आहे 2 नंबरचं. इथं काय केलंय, ई वापरलेलं आहे, हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. तर या ठिकाणी बरोबर आहे 2nd नंबरचं स्पेलिंग बरोबर आहे डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा हा PSI 2003च्या पेपरमध्ये प्रश्न विचारलाय मॅथमॅटिक्स संदर्भातलाच. तर या ठिकाणी मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. याच्यामध्ये पहिलं तर हे तर जात आहे, कारण मॅथमॅटिक्सच्या नंतर आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरत नाही, म्हणजे हे कटलं. राहिलं बाकीचे वाक्य. मॅथमॅटिक आहे इथं पण हे चुकीचं आहे, इथं मॅथमॅटिक आहे हे पण चुकीचं आहे. तर काय पाहिजे, मॅथमॅटिक्स असतंय, इथं यस असतंय आणि हे यस साधं यस असतंय, अपॉस्ट्रोफी यस त्याच्या शेवटी पण, म्हणजे इथं पण नसतंय. आणि याच्या या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी यस जे आहे इथं पण
यस जे आहे तर यस हे इथं पण नसतंय आणि त्याच्या शेवटी पण यस वापरलं जात नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन कोणतं झालं डिअर फ्रेंड्स, ते म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगितलं स्पेलिंग बद्दलचा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न काय विचारलाय, मम हे बरोबर आहे का नाही, तर चुकीचं आहे. मग काय म्हणायचंय, मम्स म्हणायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मम्स आर या ठिकाणी तर दोन्हीकडे पण आर वापरले म्हणजे या ठिकाणी दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. बरोबर कोणतं आहे, 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मिसल्स. आता मिसल्स हा जो शब्द आहे, मिसल्स हा शब्द आजाराचं नाव आहे, रोगाचं नाव आहे, तो सिंग्युलर आपण नेहमी वापरतोय. मग या ठिकाणी आर येईल का, नाही येणार. हॅव येईल का, नाही येणार. एकतर कॉज येईल किंवा कॉजेस येईल. मग मिसल्स हा शब्द सिंग्युलर वापरला जातोय आणि ज्यावेळेस वाक्याचा कर्ता हा सिंग्युलर असतोय आणि त्याच्यामध्ये जर क्रियापद दिलं तर त्या क्रियापदाला यस ईएस आयएस प्रत्यय वापरत असतो आणि म्हणून या ठिकाणी कॉजेस बरोबर आहे, कॉज हे चुकीचं आहे. नेक्स्ट बघा माय ब्रदर अँड हे आपण वाक्य ऑलरेडी यस मागच्या ह्याच्यामध्ये घेतलंय पण तरी पण इथं घेऊन टाकू. बघा करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. माय ब्रदर अँड हिज फ्रेंड. मग 2 कर्ते, 2 नाउन अँड जोडले असतील आणि त्या दोन्हीही नाउनच्या पूर्वी सेपरेट पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल, 2 पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतील तर आपण त्याला काय करतो, अनेक वचन समजतो. मग हा करता अनेक वचने आहे आणि या ठिकाणी कम्युट्स जे आहे तर कम्युट्स हे क्रियापद जे आहे तर या क्रियापदाला यस ईएस आयएस प्रत्यय नसायला पाहिजे. तर या ठिकाणी हे चुकलेलं आहे. तर हे कसं पाहिजे होतं, COMMU फक्त TE यस याच्यामध्ये नसायला पाहिजे होतं. म्हणजे पहिलं वाक्य इथं चुकलेलं आहे. मिसल्स जे आहे तर मिसल्स हे आपण सिंग्युलर वापरतोय आणि या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय केलंय, प्लुरल वापरलंय. या ठिकाणी पाहिजे होतं हॅज म्हणजे दुसरंही वाक्य चुकलेलं आहे. यातलं कोणतंही वाक्य बरोबर नाही, दोन्हीही वाक्य चुकीचे आहेत. विचारले आपल्याला करेक्ट सेंटेन्स. मग या ठिकाणी नायदर ए नॉर, इथं नायदर ए इथं नॉर पाहिजे तर एंड नाही, नायदर ए नॉर बी अशा प्रकारे ऑप्शन पाहिजे. नेक्स्ट बघा पुढं गलिवर्स ट्रॅव्हल्स रिटन बाय स्विफ्ट. मग गलिवर्स ट्रॅव्हल जे आहे तर रिटन बाय स्विफ्ट या ठिकाणी मग गलिवर्स ट्रॅव्हल्स हे पुस्तकाचं नाव आहे आणि मग आपण पुस्तकाचं जर नाव असेल तर आपण त्याला काय करतो, सिंग्युलर समजतोय. मग या ठिकाणी वेअर येईल का, नाही येणार. आता हे मस्ट बी जे आहे तर मस्ट बी आपण वापरतोय, मस्ट बी प्लस V3 पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरलं जात आहे. पण आता गलिवर्स ट्रॅव्हल्स हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, पास्ट मध्ये आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मस्ट बी रिटर्न असं जर लिहिलं तर त्याचा अर्थ होतोय गलिवर्स ट्रॅव्हल्स हे पुस्तक स्विफ्ट कडून लिहिलं गेलं पाहिजे. मग त्या ठिकाणी ते ऑलरेडी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मस्ट बी हे या ठिकाणी येणार नाही. त्याच्यानंतर हॅज येणार नाही कारण इथं काय वाक्य हे पॅसिव्ह व्हायचं आहे. तर या वाक्याचा अर्थ होतोय गलिवर्स ट्रॅव्हल्स हे स्विफ्ट यांच्याकडून लिहिलं गेलं, हे पुस्तक स्विफ्ट यांच्याकडून लिहिलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी वॉज जे आहे ते वॉज हे या ठिकाणी परफेक्ट बरोबर येतं. नेक्स्ट बघा पुढं द अरेबियन नाइट्स डॅश डॅश स्टील फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड. या ठिकाणी हॅज येईल का, नाही. आर तर येणारच नाही, वेअर तर येणार नाही, हे दोन्ही प्लुरल आहेत म्हणून येणार नाही. द अरेबियन नाइट्स हे पुस्तकाचं नाव आहे आणि ते आता सुद्धाही जगामध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे. या अर्थाने इज बरोबर आहे. नेक्स्ट बघा बिलियर्ड्स अँड एक्सपेन्सिव्ह हे तर वाक्य मी ऑलरेडी घेतलेलं आहे. त्या ठिकाणी वेअर येणार नाही, हॅव येणार नाही, आर येणार नाही कारण हे प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे. आणि मग या ठिकाणी येणार आहे काय, इज जे आहे तर इज हे या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढं इकॉनॉमिक्स अ युजफुल सब्जेक्ट. इथं इकॉनॉमिक्स हा जो आहे तर उपयोगी सब्जेक्ट आहे असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी आर हे प्लुरल आहे. आता एम हे येणार नाही, एकतर वॉज येत आहे किंवा इज येत आहे. पण आपण जर असं म्हणलं इकॉनॉमिक्स वॉज अ युजफुल सब्जेक्ट तर त्याचा अर्थ होतोय इकॉनॉमिक्स हा युजफुल सब्जेक्ट होता. मग आता नाही का सब्जेक्ट आहे ना इकॉनॉमिक्स पण आता पण उपयोगी, म्हणून या ठिकाणी इज हे जे आहे तर इजने वाक्याचा सेन्स बरोबर होतोय. आता इथं बघा द इकॉनॉमिक्स ऑफ दॅट प्रोजेक्ट. मग इथं काय केलं आहे, इकॉनॉमिक्स या शब्दाच्या पूर्वी द आर्टिकल वापरलंय. मग विषयाच्या नावापूर्वी जर द आर्टिकल असेल तर वाक्याचा अर्थ लावत बसू नका, त्याला डायरेक्ट काय करायचं, प्लुरल समजायचं आहे. मग या ठिकाणी इज हे सिंग्युलर आहे, एम सिंग्युलर आहे, वॉज सिंग्युलर आहे, प्लुरल काय आहे आर. मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय येईल, आर हे आहे तर आर हे हेल्पिंग वर्ब येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू.
आता हा प्रश्न विचार कंबाईन ग्रुप सी च्या पेपरमध्ये 2019 ला. फाइंड वुड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स. मग या ठिकाणी फाइंड वुड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स याच्यामध्ये एरर कुठं आहे तर तुम्ही एरर जर पाहिला तर सहज तुमच्या लक्षात येईल की एरर हा सी मध्ये एरर दिलेला आहे. कारण फर्निचर्स हा शब्द आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय, त्याला यस लावत नाही. मग तिथं फक्त पाहिजे होतं फर्निचर पाहिजे होतं, म्हणून या ठिकाणी ओनली सी या ठिकाणी असं आहे. आता इथं ए मध्ये पण आहे. आता इथं लक्षात द्या फाइंड वुड म्हणजे चांगल्या प्रतीचं लाकूड वापरलं जातं असं म्हणायचं. या ठिकाणी इज युज्ड हे पॅसिव्ह व्हायची वाक्यरचना आहे, त्याच्यामुळे ए मध्ये एरर नाही आणि म्हणून या ठिकाणी ओनली सी याच्यामध्ये एरर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. आता या ठिकाणी जे आहे तर आपण पुढं मी तर तुम्हाला सांगितलं पुढं आपण हा घेणार आहोत नियम. ज्या वेळेस आणि हे वाक्य ऑलरेडी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी वाक्याचा करता हा प्लुरल जरी वाटत असेल पण त्याच्यामधून जर काय होत असेल निश्चित वजन, निश्चित अंतर, निश्चित रक्कम जर व्यक्त केली असेल तर त्यावेळी आपण त्या कर्त्याला आपण सिंग्युलर समजतोय, प्लुरल समजत नाही. मग 2 pounds ऑफ कॉफी 2 pound कॉफी या ठिकाणी आपण सिंग्युलर समजतोय आणि म्हणून या ठिकाणी कॉस्ट जे आहे ना कॉस्ट हे चुकलेलं आहे. इथं पाहिजे होतं कॉस्ट, म्हणून या ठिकाणी पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघा तर फर्निचर्स इथं सहज समजतंय फर्निचर्स याला येस लावलेला आहे, या ठिकाणी चुकलेला आहे. आणि ही गिव मी मेनी गुड ऍडवाइसेस. ऍडवाइसेस हा शब्द पण आपण नेहमी काय करतो सिंग्युलर वापरतो, प्लुरल वापरत नाही. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकत होतो ही गिव मी अ गुड पीस ऑफ ऍडवाइस. आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो पीस ऑफ ऍडवाइस. या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. याचा अर्थ असा होतोय तीनही वाक्य चुकलेले आहेत, मग एकही वाक्य बरोबर नाही. नन ऑफ द अबोव. त्याच्यानंतर बघा ही हॅज बॉट डॅश डॅश फर्निचर म्हणजे डॅश डॅश डिपार्टमेंट PSI 2008 ला विचारलाय. मग आपण याच्यामध्ये सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघा काय कसं पोहोचू शकतोय. एक तर पहिलं लक्षात ठेवायचं फर्निचर्स जिथे जिथे येस आहे ते तर चुकीचं आहे, याचा बाकीचा विचार करायची गरज नाही. पहिले 2 ऑप्शन चुक आहेत. राहिला विषय फर्निचर का फर्निचर या ठिकाणी. मग आपल्याला इथं लक्षात एक ठेवायचं आहे, तुम्हाला सांगतो बघा. आता काही असे शब्द आहेत तर ते शब्द नेहमी आपण काय करतो प्लुरल वापरतो. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स फ्यूचे तीनही शब्द फ्यू असेल, अ फ्यू असेल आणि द फ्यू असेल. आपण पुढच्या नियमामध्ये असे सगळे कोणते शब्द आहेत तर ते नेहमी प्लुरल वापरले जातात आणि असे कोणते शब्द आहेत तर ते नेहमी सिंग्युलर वापरले जातात हे आपण पुढं घेणार आहोत पुढच्या नियमामध्ये. पण आता इथं ऑप्शन मध्ये हा शब्द आला म्हणून या ठिकाणी मी घेतलंय फ्यू, अ फ्यू, द फ्यू. हे सगळे शब्द नेहमी काय केले जातात प्लुरल वापरले जातात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची यांच्यानंतर प्लुरल काउंटेबल नाउनच वापरायचं असते. यांच्यानंतर नेहमी प्लुरल काउंटेबल नाउन वापरलं जातं, यांच्यासोबत सिंग्युलर नाउन वापरलं जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि सम हा जो शब्द आहे तर आपण सम अप मध्ये पाहिलंय तसंच इथं समचा पण नियम आहे. सम शब्द आणि ऑल शब्द हे दोन्ही शब्द सम आणि ऑल यांच्यानंतर जर नाउन असेल काउंटेबल नाउन तर त्या ठिकाणी काय वापरायचं नेहमी ते प्लुरल काउंटेबल नाउनच वापरायचं. काउंटेबल नाउन असेल तर प्लुरल असते आणि अनकाउंटेबल पण नाउन आपण त्यासोबत यूज करू शकतो. मग बेसिक नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय काउंटेबल नाउन प्लुरल काउंटेबल नाउन हे प्लुरलच असणार आहे. मग हेल्पिंग वर प्लुरल वापरायचं आहे. मात्र अनकाउंटेबल नाउन जे आहे तर अनकाउंटेबल नाउन हे लक्षात ठेवायचं आहे सिंग्युलर असते. अनकाउंटेबल नाउन हे नेहमी सिंग्युलर वापरले जातात. म्हणून या ठिकाणी काय करायचंय जर सम आणि ऑलच्या नंतर जर अनकाउंटेबल नाउन असेल तर त्याला आपण एकवचन समजतो आणि यांच्यानंतर जर प्लुरल काउंटेबल नाउन असेल तर त्याला आपण अनेक वचन समजतो. मग हा नियम इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग आपण इथं बघू कुठे गेलं अफ्यूच्या नंतर नेहमी काय पाहिजे प्लुरल काउंटेबल नाउनच पाहिजे. याच्यासोबत आपण अनकाउंटेबल नाउन वापरू शकत नाही अफ्यूच्या नंतर. आणि फर्निचर हा शब्द अनकाउंटेबल नाउन आहे आणि म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. तर इथं बरोबर कोणतं आहे फक्त 4 नंबरचा ऑप्शन सम फर्निचर हे या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय याच्यामध्ये हे ऑप्शन नाही का हे ऑप्शन वेगळेच आले दुसऱ्याच क्वेश्चनचे ऑप्शन्स आलेले आहेत त्याकडून. तर याचे ऑप्शन्स हेच आहेत फक्त काय सम फर्निचर हे याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुढं ऍडवाइस हा शब्द जो आहे तर ऍडवाइस हा शब्द एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ऍडवाइसचं स्पेलिंग बघा सांगतो मी तुम्हाला इथं
आता असे काही शब्द आहेत तर ह्या शब्दांचं स्पेलिंग खूप महत्त्वाचं आहे. तर ॲडवाइस ADVICE ॲडवाइस आणि ॲडवाइज. ॲडवाइस म्हणजे सल्ला आणि ॲडवाइज म्हणजे सल्ला देणे. मग या ठिकाणी हा दोन्ही मधला फरक झाला मिनिंग मध्ये. मग ग्रामरचा जर आपण विचार केला तर ग्रामरचा काय फरक आहे याच्यामध्ये? सल्ला हे फक्त नाउन आहे आणि सल्ला देणे हे काय आहे? व्हर्ब आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. असेच पुढचे शब्द आणखी आहेत. तर त्याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स प्रॅक्टिस CE आणि प्रॅक्टिस SE. CE म्हणलं की फक्त त्याचा अर्थ होतो सराव आणि प्रॅक्टिस सराव करणे. हे शब्द आपल्या इथे लक्षात ठेवावे लागतात. मग हा सराव हा शब्द झाला नाउन आणि सराव करणे हा शब्द झाला वर्ब. तसेच या ठिकाणी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आणखी ह्या शब्दामध्ये होतं सक्सेस. सक्सेस आणि सक्सीड SUCCED सक्सेड. सक्सेस म्हणजे या ठिकाणी यश आणि सक्सीड म्हणजे यशस्वी होणे. सक्सीड म्हणजेच काय? यशस्वी होणे. मग यश सक्सेस हे काय आहे? नाउन आहे. तर सक्सीड हे या ठिकाणी व्हर्ब आहे. आणि आणखी याच्यामध्ये गोष्ट महत्वाची आहे. सक्सीड याचं पहिलं रूप लक्षात येतं तुम्ही. सक्सीड हे पहिलं रूप आहे. सक्सीडचं दुसरं रूप काय होत आहे? सक्सीडेड DED आणि तिसरं पण तसंच असतंय. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे ED वापरलेलं आहे. तसं नाही. तर हे फर्स्ट फॉर्म आहे. त्याच्यानंतर आणखी एक लक्षात ठेवायचं वेलकम हा शब्द. वेलकम या शब्दाचं दुसरं रूप हे वेलकम्ड म्हणजे त्याला आपण ED प्रत्यय लावतो. वेलकम करत नाहीत दुसरं आणि तिसरं रूप हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. हे शब्द खूप महत्त्वाचे शब्द आहेत परीक्षेसाठी. मग इथं काय आहे? ॲडवाइस हा शब्द जो आहे ॲडवाइस हा शब्द कोणतं? नाउन कोणतं आहे? व्हर्ब कोणतं आहे? आणि कोणतं वाक्य त्याचा विचार करून ॲडवाइस बरोबर आहे त्या वाक्यामध्ये का ॲडवाइस बरोबर आहे याचा विचार करून आपलं उत्तर सांगायचं आहे. मग या ठिकाणी बघा आय ॲडवाइस यू टू वेट. मग या ठिकाणी काय केलंय? ॲडवाइस हा शब्द या ठिकाणी काय केलाय? ॲडवाइस इथं व्हर्बच्या ठिकाणी पाहिजे. मग इथं नाउन आहे. ॲडवाइस हे काय असेल? नाउन आहे. मग या ठिकाणी हे चुकीचं आहे. माय ॲडवाइस टू यू टू वेट. माय हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या नंतर आपण नाउन वापरतो. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाउन कंपल्सरी आहे. मग ॲडवाइस हे या ठिकाणी नाउन आहे आणि हे या ठिकाणी बरोबर आहे. मग इथं ॲडवाइस क्रियापद म्हणून वापरायचं आहे. SE म्हणलं तर SEचा अर्थ होतो सल्ला देणे. ते क्रियापद आहे आणि म्हणून या ठिकाणी इथं याचं उत्तर बरोबर आहे. C बरोबर आहे. आणि माय ॲडवाइज SE हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर या ठिकाणी कोणते वाक्य बरोबर आहेत? B आणि C हे दोन वाक्य बरोबर आहेत. त्याचा ऑप्शन 3 हे बरोबर आहे. पुढे पण अशाच प्रकारचा प्रश्न विचार SK 2012च्या पेपरमध्ये. या ठिकाणी बघा दॅट इज अ गुड पीस ऑफ ॲडवाइस. मी तुम्हाला सांगितलं गुड पीस ऑफ ॲडवाइस म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी ॲडवाइज केलेलं आहे हे चुकलेलं आहे. तर इथं काय पाहिजे होतं? ADVICE पाहिजे होतं. ॲडवाइस पाहिजे होतं. आणि आय ॲडवाइस हिम टू टेक रेस्ट. या ठिकाणी आय ॲडवाइस हिम हे बरोबर आहे. मग ओनली बी या ठिकाणी बरोबर आहे. कारण SE हे जे आहे ना SE आपण हे काय करतो? क्रियापद म्हणून वापरतो SE. राज्यसेवा 2018च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. बघा हा प्रश्न जर पाहिला असेल तर आता याचा आपण या ठिकाणी चर्चा करू. मग विश्लेषण घेऊ. राज्यसेवा 2018ला विचारला प्रश्न आपल्याला. आता आपण याच्यामध्ये जसे हे आता आपण पाहिले ना शब्द, हे शब्द जसे आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय तसेच असे काही शब्द आहेत तर ते शब्द आपण नेहमी प्लुरल वापरतो. ते शब्द आपण पुढे घेणार आहोत. त्याच्यामध्ये मग सीझर्स असेल, ट्राउझर्स असेल, पायजमाज असेल, टॉंग्स असेल, जीन्स असेल, शॉर्ट्स असेल हे शब्द. आता हे शॉर्ट्स आणखी एक आठवलं लक्ष द्या. आपण जे शब्द नेहमी चुकीचे वापरले जातात म्हणतो ना त्याच्यामध्ये हा एक शब्द आहे. आपण बोलताना म्हणतो हाफ पॅन्ट्स. काय म्हणतोय? हाफ पॅन्ट्स. पण हाफ पॅन्ट्स हा शब्द चुकीचा आहे. तर बोलायचं काय असतंय? शॉर्ट्स. या ठिकाणी बरोबर आहे. हाफ पॅन्ट्स हे चुकीचं आहे. शॉर्ट्स हे बरोबर आहे.
मग ते शब्द आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. कोणते शब्द नेहमी प्लुरल वापरले जातात मग त्यांना आपण सिंग्युलर वापरू शकतोय का नाही. बरं, वापरायचं असेल तर आपण त्यांना सिंग्युलर कसं वापरू शकतोय. सीझर्स हा शब्द प्लुरलच वापरला जातो का कायमस्वरूपी, तर नाही. सीझर्स हा शब्द आपण त्याला सिंग्युलर पण करू शकतोय, पण ते कसं सिंग्युलर वापरतोय आपण ते पुढे पाहणार आहोत. मग बघा, द सीझर्स या ठिकाणी सीझर्स हा शब्द आहे, तर सीझर्स हा शब्द नेहमी प्लुरल वापरला जातो. या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब आहे. या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आणि ब्लंट म्हणजेच काय, ज्याला धार नाही म्हणजे शार्पनेस नाही, तर आपण म्हणतोय ब्लंट म्हणजे बोथट. स्टॅटिस्टिक्स वॉज ऑलवेज माय वर्स्ट सब्जेक्ट. स्टॅटिस्टिक्स हे विषयाचं नाव आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब सिंग्युलर असायला पाहिजे. हे वाक्य पण बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा, द इकॉनॉमिक्स बिहाइंड दिअर पॉलिसीज आर अनरिझनेबल. या ठिकाणी मग द इकॉनॉमिक्सच्या अगोदर बघा इथं द आर्टिकल वापरलंय. काय वापरले, द आर्टिकल. जर विषयाच्या नावापूर्वी जर द आर्टिकल असेल तर आपण त्या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब प्लुरल वापरतो, आणि या ठिकाणी हे बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ABC बरोबर आहे. द गव्हर्निंग पार्टी युजली डू बॅड इन मिड टर्म बाय इलेक्शन्स. या ठिकाणी द गव्हर्निंग पार्टी या वाक्याचा कर्ता कोण आहे, द गव्हर्निंग पार्टी म्हणजे जे सध्या गव्हर्नमेंट मधले असणारी जी पार्टी आहे, सरकारमधले असणारे जी पक्ष आहे, तर तो पक्ष. मग द गव्हर्निंग पार्टी हे किती झालं, हे सिंग्युलरच आहे ना. म्हणजे वाक्याचा कर्ता काय आहे, सिंग्युलर आहे. मग वाक्याचा कर्ता जर सिंग्युलर असेल तर या ठिकाणी जे डू आहे तर डू बरोबर आहे का, तर नाही. तर इथं काय पाहिजे होतं, मग डज पाहिजे होतं. आणि म्हणून या ठिकाणी फ्रेंड्स हे वाक्य चुकलेलं आहे. तर याच्यामध्ये A, B आणि C हे वाक्य बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा ABC जे आहे तर ABC कुठे ऑप्शन आहे, A, B आणि C. तर एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येत आहे. नेक्स्ट बघा, चूज द मोस्ट स्टेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. आय डोंट वेअर. आता मी तुम्हाला सांगितलं ना, ट्राउझर्स, पायजमास, सीझर्स, टॉंग्स हे शब्द आपण, बायनॉक्युलर्स हे शब्द आपण नेहमी प्लुरल वापरतो. तर हे पुढच्या ह्याच्यामध्ये नियमबद्ध वाक्य आले. तर असू द्या, काय ट्राउझर्स आता सर लक्षात आले प्लुरल वापरतोय. मग दिस वापरणार का नाही, दॅट वापरणार का नाही. फ्यू बरोबर आहे याच्यामध्ये, पण फ्यूच्या नंतर आपण प्लुरल नाव वापरतो, पण फ्यूचा अर्थ होतो, फ्यू म्हणजे जवळजवळ नसल्यासारखंच असते. मग या ठिकाणी फ्यू हा शब्द निगेटिव्ह आहे, आणि म्हणून या ठिकाणी दीज जे आहे तर दीज हे या ठिकाणी बरोबर येत आहे. ठीक आहे. बघा, स्पेक्टॅकल्स मी तुम्हाला इथं सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. असे काही शब्द आहेत तर ते शब्द आपण नेहमी प्लुरल वापरतोय. मग त्याच्यामध्ये हे स्पेक्टॅकल्स असेल, ग्लासेस असेल, सीझर्स असेल, ट्राउझर्स असेल, ट्राउझर्स TROUSERS ट्राउझर्स असेल, पायजमाज असेल, जीन्स असेल, शॉर्ट्स असेल, किंवा टॉंग्स म्हणजे चिमटा म्हणतो आपण, तर टॉंग्स असेल, बायनोक्युलर्स दुर्बीण म्हणतो आपण. हे असे काही शब्द आहेत तर आपण पुढे घेऊ, पण आता इथं सध्या ते प्रश्न आहेत म्हणून आपण या ठिकाणी घेतोय लगेच. हे सगळे शब्द आपण नेहमी काय करतो, प्लुरल वापरतो, सिंग्युलर वापरत नाहीत. याचा नियम काय आहे लक्ष द्या. ही ज्या इथं या ठिकाणी कात्री आहे, काय कात्री, याला किती भाग आहेत कात्रीला, हा एक भाग, हा एक भाग. मग याला कात्रीला दोन भाग आहेत, म्हणून याला काय करायचंय, अनेक क्वेश्चन समजायचे म्हणजे लक्षात राहावं यासाठी सांगतोय. हा झाला चष्मा. चष्म्याला पण किती भाग आहेत, हा एक भाग, हा एक भाग, दोन भाग असतात म्हणून याला आपण प्लुरल समजतोय. पायजमास, ट्राउझर्स त्याला आपण दोन पार्ट असतात म्हणून त्याला काय करायचं, प्लुरल समजायचं. हे तुम्ही लक्षात ठेवा याच्या मदतीने. हे सगळ्या शब्दांना दोन भाग आहेत म्हणून आपण यांना प्लुरल समजतोय. मग स्पेक्टेकल्स हा शब्द पण नेहमी आपण प्लुरल वापरतोय. स्पेक्टेकल्स या ठिकाणी मिसिंग ING आहे. मग ING असेल तर एम इज आर प्लस VNG येणार, हॅव हॅज येणार नाही. मग या ठिकाणी माय स्पेक्टेकल्स इज सिंग्युलर आहे, वॉज सिंग्युलर आहे, काय येणार आहे, आर प्लुरल आहे. ग्लासेस आपण सेम तसंच आहे. ग्लासेस हा शब्द पण आपण प्लुरल वापरतोय, इथं ING वापरलेला आहे. मग हॅव येणार नाही, वॉज येणार नाही, इज येणार नाही, कारण या ठिकाणी इज आणि वॉज हे सिंग्युलर आहे. या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. पुढे बघा,
या ठिकाणी पण आत्ताच घेतलं आपण. या ठिकाणी काय म्हणायचं, आय हॅव रिसेंटली बॉट 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स. आता आपण या शब्दांना पेअर ऑफ वापरून त्यांना आपण सिंग्युलर म्हणू शकतोय, पण या ठिकाणी 3 पेअर्स, 3 आय हॅव बॉट 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स या ठिकाणी बरोबर आहे, 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग 2 सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. आता हे आपण आता जे शब्द घेतले त्याच्यावरचा नियम आहे. इनकरेक्ट कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आता याचं सिंपल आहे. लगेजेस हा शब्द आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय, मग या ठिकाणी हा शब्द लगेज पाहिजे, लगेजेस नसायला पाहिजे. मग या ठिकाणी हे ए आहे आणि हे बी आहे. मग पहिलं वाक्य चुकलं. हाफ पॅन्ट्स हे चुकीचं आहे, तर हाफ पॅन्टच्या ऐवजी काय पाहिजे होतं, इथं शॉर्ट्स पाहिजे. म्हणजे या ठिकाणी दुसरंही वाक्य चुकलं आहे. दोन्हीही वाक्य चुकीचे आहेत. मग कोणतं इनकरेक्ट आहे, दोन्हीही इनकरेक्टच आहेत. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर करेक्ट. खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. मग हिज हेअर्स हॅव टर्न ग्रे. या ठिकाणी एकतर महत्वाची गोष्ट काय आहे, हेअर्स हा शब्द आपण काय करतो, हेअर्स हा शब्द आपण सिंग्युलर वापरतोय, प्लुरल वापरत नाही, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. द वेजेस ऑफ सिन. आता वेजेस शब्दा संदर्भातला नियम जो आहे तर मी पुढे घेतो, कारण सगळेच एकदम इथं नाही घेत. तर वेजेस हा जो शब्द आहे, डिअर फ्रेंड्स ठीक आहे काय, वेजेस हा जो शब्द आहे तर परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा शब्द आहे. सातत्याने याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग वेजेस हा जो शब्द आहे तर वेजेस म्हणजे काय बघा, वेजेस या शब्दाचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ होतोय शिक्षा म्हणजे पनिशमेंट, आणि दुसरा अर्थ होतोय मजुरी म्हणजे मोबदला, कामाचा मोबदला. शिक्षा या अर्थाने सिंग्युलर वापरतात, आणि मजुरी या अर्थाने प्लुरल वापरतात. प्लुरल वापरतात म्हणजे हा शब्द काय करतोय आपण, वेजेस हा शब्द आपण सिंग्युलर पण वापरतोय आणि प्लुरल पण वापरतोय. शिक्षा या अर्थाने काय करतो, सिंग्युलर, आणि मजुरी या अर्थाने प्लुरल वापरतोय. म्हणजे कसं लक्ष द्या, हिज वेजेस, मजुरी म्हणजेच वेजेस, हिज वेजेस इज लो म्हणजे त्याची मजुरी कमी आहे, आणि हिज वेजेस आर लो या ठिकाणी याचं उत्तर बरोबर कोणतं आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे तर दुसरं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आताचं वाक्य इथं, हे वाक्य सातत्याने परीक्षेत सारखं सारखं विचारलं जातंय. द वेजेस ऑफ सिन. मग या ठिकाणी द वेजेस ऑफ सिन म्हणजेच काय, SIN, सिन म्हणजेच पाप. हे वाक्य सारखं परीक्षा असते, सारखं 2 वर्षाला 3 वर्षाला. हे वाक्य लक्षात ठेवा. द वेजेस ऑफ सिन म्हणजेच काय, पापाची शिक्षा. पापाची शिक्षा ही मृत्यू आहे. या ठिकाणी वेजेस हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय, शिक्षा या अर्थाने वापरलाय, म्हणजेच पनिशमेंट या अर्थाने वापरलाय, आणि म्हणून या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे, बरोबर आहे. आय हॅव मेनी वर्क्स. वर्क्स हा शब्द आपण नेहमी सिंग्युलर वापरतोय, प्लुरल वापरत नाहीत. या ठिकाणी काय पाहिजे होतं, आय हॅव मच वर्क पाहिजे होतं, मेनी होत नाही, आणि आपण वर्क हा शब्द अनकाउंटेबल असल्यामुळं त्याच्या अगोदर मेनी वापरू शकत नाही, तर त्याच्या अगोदर मच हा शब्द वापरायचा आहे, कारण मचच्या नंतर आपण अनकाउंटेबल नाऊन वापरतो. या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. आय टोल्ड द पॉर्टर टू कॅरी माय लगेजेस, टू कॅरी एनी लगेजेस. या ठिकाणी लगेजेस हा शब्द या ठिकाणी प्लुरल वापरलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. तर याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय, कोणतं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त बी एकच वाक्य बरोबर आहे, ते म्हणजे बी. पुढे बघा, नेक्स्ट, आय एम लर्निंग अ न्यू पोएट्री. आता या ठिकाणी जे आहे पोएट्री हा शब्द या ठिकाणी होत नाही, तर या ठिकाणी सिंपल काय पाहिजे होतं, आपण कविता म्हणतो ना, यासाठी पोएम. पोएट्री हा लिटरेचरचा भाग आहे, तर त्याच्यामुळे या ठिकाणी काय पाहिजे डिअर फ्रेंड्स, मी नवीन कविता शिकत आहे या अर्थाने पोएम पाहिजे, म्हणजे या ठिकाणी वाक्य चुकलेलं आहे. आणि या ठिकाणी आवर बोर्डिंग हाऊस, बोर्डिंग हाऊस हा शब्द या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बरोबर आहे, आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. तर कोणतं वाक्य इनकरेक्ट विचारले सॉरी आपल्याला, इनकरेक्ट कोणतं आहे, मग एक इनकरेक्ट आहे, बी बरोबर आहे. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. तर आपण हे वाक्य ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपला या टॉपिकचा
हा अत्यंत महत्त्वाचा असणारा जो नियम आहे तो नियम पण आपण घेतला। त्याच्यामध्ये शब्द कोणते सिंग्युलर वापरले जातात, कोणते प्लुरल वापरले जातात हे पण शब्द आपण त्यामध्ये घेतलेले आहेत आणि परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण घेतलेले आहेत। तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचे जे राहिलेले महत्त्वाचे नियम आहेत तर ते नियम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ।